गणपती बाप्पा मोरया लवकरच येतोय तो आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा। आणि यंदा वडगावात गणेश उत्सवाचा एक नवा इतिहास घडणार आहे। बेळगावातील वडगाव परिसरात यंदा पहिल्यांदाच उभा राहत आहे एक भव्य दिव्य आणि अप्रतिम दरबार, खास आपल्या गणरायासाठी। अष्टविनायक मंडळाच्या वतीने उभारला जातोय एक असा देखावा जो आजवर वडगावच्या इतिहासात कधीच साकारला गेला नाही। लांबीला 80 फूट, रुंदीला 40 फूट आणि उंचीला 30 फूट असलेल्या या भव्य मंडपाची उभारणी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे। मंडळाचे अध्यक्ष बाळू गोरल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य स्वप्न साकार होत आहे। माझं नाव बाळू गोरल, या अष्टविनायक गणेश युवक मंडळाचा मी अध्यक्ष बोलतोय आणि हा वसंत खन्नूकर आमच्या मंडळाचा साप्ताहिक वार्षिकपणाचा उपाध्यक्ष आणि उपखजिनदार ह्या मंडळाचा। हा मंडप जो आहे हा लांबीला 80 फूट आहे, हाईट याची 30 फूट आहे आणि रुंदी 40 फूट आहे। हा आमच्या मंडळाच्या इतिहासमधला सगळ्यात मोठा मंडप आहे। याच्या आधी असा मंडप बेळगावमध्ये कधी झालाय का? मी तर अजूनपर्यंत देखावे मोठे झालेत, कारण मंडप असा मोठा आहे हा बेळगावमध्ये पहिलीच टाईम। विशेष काय एवढा मोठा भव्य असं मंडप बनवण्याचं मागचं विशेष काय? विशेष म्हणजे काय तर नवीन बेळगावकरांसाठी काय तर नवीन गुण यायचा आहे, काय तर नवीन दाखवायचं आहे। जे संस्कृती आणि आपलं जे धर्माबद्दल ते जे दाखवायचं आहे ते महाभारतचं सीन आहे इथं, जे इथं दर्शवले जाणार आहे ते तुम्हाला 27 तारखेनंतर बघायला मिळणार। आणि 19 तारखेला आमच्या अष्टविनायकच्या गणपती युवक मंडळाचा आगमन सोहळा आहे मूर्तीचं आगमन सोहळा 19 तारखेला आहे। त्यानंतर डेकोरेशनची सुरुवात त्यानंतर होणार। डेकोरेशन तुम्हाला 19 तारखेवर 27 तारखे सकाळपासून तुम्हाला मूर्ती बघायला मिळणार। 27 तारखेच्या सकाळपासूनच गणपती उत्सव दिवशी मूर्ती किती फूटची? मूर्ती आम्ही ट्रॉली आमची 40 फूटची आहे, कारण मूर्ती कमीत कमी म्हटलं तर आडवी अशी 45 ते 50 फूट व्हायले आडवी आणि हाईटला 25 फूट व्हायले। दादा, आम्ही ऐकलंय की तुम्ही खूप वर्षापासून हे मंडळचे तुम्ही अध्यक्ष आहात। हो आहे। आता एवढे वर्ष तुम्ही अध्यक्षपद भूषवलं आहे, ते तेव्हापासून आणि आत्तामध्ये काय फरक जाणवलाय तुम्हाला? या अध्यक्षपदी स्थानावर असताना काय काय फरक जाणवले? खरं सांगायचं म्हटलं तर आमच्या ह्या गल्लीतल्या लोकांचं आभार मानावं लागेल की त्यांनी तेव्हापासून आत्तापासून जे पहिला साथ देत होते त्या पद्धतीनं आत्ता पण साथ देतात। आणि आमचे एक 15-20 जण आमचे सहकारी आहेत, म्हणजे अध्यक्ष जरी असलो तरी सगळ्यांचा याच्यात सगळ्यात मोठा वाटा आहे। त्याच्यात महिला मंडळ असो किंवा आमची पंचमंडळी असो किंवा आमचे मित्रपरिवार असो किंवा आमचा जे टीम आहे पदाधिकाऱ्यांची ती असो, त्यांनी भरपूर मोठं सहकार्य केलेत की एवढे दिवस मी अध्यक्ष राहिलो आहे। नेमके किती वर्ष झाले तुम्हाला अध्यक्षपदी? माझ्या अंदाजानं तरी मी 17-18 वर्ष पूर्ण झाली। वयाच्या कमीत कमी 16-17 वर्षापासून मी अध्यक्ष आहे। यंग जनरेशन म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आमच्या मंडळामध्ये बिनव्यसनीचं जे आम्ही कार्यक्रम आहे की नाही, मूर्तीकडे ड्रिंक पिऊन कोणी आम्ही अलाउड करत नाही। दुसरी गोष्ट मिरवणूक असो किंवा विसर्जन असो, जास्तीत जास्त आम्ही व्यसनमुक्त मंडळ करण्याचं आमचं योजना आहे। त्याच्यामुळे आमच्या मंडळामध्ये कधी भांडणं किंवा असलं अदरवाईज कुठली कामं होत नाहीत। आणि जास्तीत जास्त आमच्या गल्लीमध्ये शिक्षणदार असल्यामुळे विशेषतः म्हटलं तर भांडणं होतच नाहीत। मंडळ आता एवढं मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, सामाजिक उपक्रम काय राबवणार आहात का तुम्ही? आमचं पहिल्यापासूनच आमचं सामाजिक उपक्रमामध्ये आमचं मंडळ सगळ्यात पुढे आहे म्हटलं तरी चालेल, हर एक गोष्टीमध्ये। मग या व्यतिरिक्त आणखीन काय कार्यक्रम ह्या भागात तुम्ही राबवण्याचा प्रयत्न आहे का? काय पुढं काही असं राबवणार आहे?
आणखीन काय कार्यक्रम म्हणजे आता आमचं सार्वजनिक गणपती मंदिर एक झालं आहे, ह्या मंडळाच्या माध्यमातून मंदिर झालं आहे. आमच्या वाडवडिलांच्या माध्यमातून जागा झाली तिथं. त्याच्यानंतर कधी कुणाची अडीअडचण असलं काय बी असलं तर मंडळ तिथं हजर असतं आमचं. या एरियाच्या सगळ्या लोकांना माहिती आहे की ह्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना कॉल केलो की आमची अडचण दूर होते थोडीफार. जी अडचण दूर होण्यास की असली तर आम्ही आहे तिथं हजर. साईडला असं भव्य दिव्य मंडप करताय, तिथं मूर्ती पण अशी भव्य देणार, तर मूर्ती तुम्ही कुणाकडे करायला तिथे? ही मूर्ती बांधूर गल्लीचे मनोहर पाटील म्हणून आहेत. त्यांनी येड्डुरप्पा रोडला ही भव्य दिव्य मूर्ती त्यांच्या शाळी साकारत आहे आणि त्यांनी पण तितकंच परिश्रम घेतलेत की आमची मूर्ती चांगल्यात चांगली बनवून द्यावी हे त्यांचं पण ध्येय आहे. आणि त्यांच्या पण हिस्ट्रीमध्ये ही पहिली टाईमच एवढी भव्य दिव्य, आणि गेल्या वर्षीसुद्धा आमची 25 फुटी बैठक मूर्ती बेळगावला पहिली टाईमच झालेली होती आणि ह्या वर्षी आडवी 50 फुटी मूर्ती पहिली टाईम बेळगावला होणार. मूर्ती कुठल्या पद्धतीने किंवा काय तुम्ही दिलाय ते सांगता येईल काय? ते 19 तारखेलाच बघायला मिळणार. म्हणजे 19 तारखेला सर्वांनी हजर आगमन सोहळा बेळगावमध्ये सगळ्यात मोठा आगमन सोहळा पहिली टाईम 19 तारखेला नवीन काय तर बघायला मिळणार बेळगावकरांना. या दरबारात यंदा साकारला जाणार आहे एक विशेष थीम आधारित देखावा, ज्यात पौराणिकतेचा स्पर्श आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असेल. गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत इथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देखावे आणि भक्तिरसात न्हालेले वातावरण पाहायला मिळणार आहे. वडगाववासी व बेळगावकरांमध्ये उत्सुकता शिगेला पोचली आहे. अनेक जण मंडप उभारणीचे दररोज दर्शन घेत आहेत. सगळ्यांनाच वाट पाहायची आहे त्या एका क्षणाची, जेव्हा गणपती बाप्पा आपल्या नव्या दरबारात विराजमान होतील. म्हणूनच यंदाचा गणेशोत्सव मिस करू नका. या भव्य दरबाराला जरूर भेट द्या आणि अनुभवा एक अद्वितीय, अप्रतिम आणि अविस्मरणीय गणेशोत्सव, तोही आपल्या वडगावात. तर आपण भेटूया आणखीन एका अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा व्हॉइस ऑफ वेणुग्राम.